नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आता चाललेलो आहोत कॉलेजला. आता वाजले 7:50 झालीत, म्हणजे 8 वाजतच आले. तर आपण आता मित्राला, ह्या आठवड्यात आपली बारी आली, समोर आहे आज. तर आता आपण मित्राला आणण्यासाठी जाणार इथं. मग तिकडूनच जायचं आपल्याला, पण आता जाणार इथं. चला जाऊत. तर आता चाललेलो मित्राला आणण्यासाठी गाडी. आपला रोड आहे, आपण चाललेलो बघू शकता. तरी बघू शकता आपल्या गावाचं ग्रामपंचायत आहे, बघू शकता. झूम करतो थोडं. बघू शकता ग्रामपंचायत कार्यालय खोपटी. त्याच्या फाट्यावर येऊन थांबलोय, पण तो काही आहे नाही. त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन लागा नाही. मोबाईल स्विच ऑफ दिसतोय. आपण थांबत बराच वेळ याच्यासाठी. तो म्हणला येईन 8 वाजेपर्यंत. तर आता काय माहिती येतोय का नाही. तर आपण थांबण्याचा प्रयत्न करू. तर चला थांबू तिथेच. आम्ही चाललेलो को टायपिंगसाठी अंमळनेरला. तर आला येऊ. तर चला जाऊत आता. तर आता वाजलेत 10 वाजलेत. तर आता आम्ही निघणार आहे तर कॉलेजच्या दिशेने. तर चला जाऊत. आता आम्ही चाललेलो आहेत कॉलेजला. हा केलं चालू. तर बघू शकता अंमळनेरमधील काही वातावरण खूपच छान आहे. थंडीचं वातावरण आहे. तर चला जाऊत कॉलेजच्या दिशेने. आज मग इंग्लिशचा पेपर आहे. तर चला जाऊत. आता झाली दुपारची सुट्टी. हे सगळे विद्यार्थी निघाले ग्राउंडमध्ये हिंडायला. बिबट्या आला ग्राउंडमध्ये. बिबट्याची शिकार करण्यासाठी सगळे विद्यार्थी निघालेत ग्राउंडमध्ये. बघू शकता बिबट्याची शिकार आज विद्यार्थीच करणार आहेत 12वीचे. ह्यो बघा कटाळ्या. आणि ह्यो बघू शकता त्याच्यावर स्वार होऊन तुकडू गोड्या होऊन पळणार. हे बघू शकता 12चा वर्ग आहे. भत्या, त्याचं नाव भत्या आहे. तेव्हाच कालच्या व्हिडिओमध्ये आई वडिलांना फसवणार, मुंबईला जाऊन फसवणार आहे. बघू शकता. आणि आता आम्ही आलेलो कॉलेजमध्ये. बघू शकता अजून घंटा तर काय वाजलेला नाही, पण आम्ही आतमध्ये येऊन अभ्यास करायला चालू केलाय. बघू शकता वया बिया काढलेल्या इथं पुढे काही. हे दोघं जण निवांत आहेत. जयदीप मोरे हुशार विद्यार्थी. आता बघू शकता घंटा वाजलेली आहे. आणि घंटा वाजलेली आता सर आमच्या वर्ग वायनात. बघू शकता हे आमचे विद्यार्थी, हे अजून विद्यार्थी तिथं. आणि याचा काल बड्डे होता. हॅपी बड्डे. हॅपी बड्डे काय याचा बड्डे होता. तर आताच सायन्स बघू शकता हे जेवायला बसलेत मस्त लोक. आमचे अशोक सर, आवडते अशोक सर आमचे बसले आहेत. हे आमचे अशोक सर आहेत. जेवायला निघाले तर थांब ना. आता आम्ही जाणार घरी. जेवायला बसले सर लोक, बघू शकता. तर आताच घंटा वाजली, दुपारची सुट्टी झाली आहे. आता आम्ही चाललो गावात. काही विद्यार्थी गेलेत पुढं. तर आमचं काही काम होतं त्यामुळे आम्ही थांबलो तिथं होतं. तर चला जाऊत. तर आता आम्ही आलो गावात. तर आता चाललेलो शाळेच्या दिशेने चाललेलो इथं. आणि सर लोक बघत आहेत आम्हाला. पण आम्ही घाबरणाऱ्यातले नाही. तर आम्ही जिद्दी माणसं, जिद्दी. आम्ही तरी पण गावात येणार आणि गावातून परत शाळेत जाणार. हा आमचा शब्द आहे. हा बघू शकता अननसवाला आहे. आणि आमच्याकडं पैसे नाही तर खाण्यासाठी. आम्ही गरीब माणसं आहेत, बिकारपतीत सगळ्याकडे पैसे आहेत, पण कुणी चारायला हा म्हणत नाही. बघू शकता पेट्रोल टाकण्यासाठी आलो. अय तुला वय पाहिजे ना, चल इथं बाहेर चल. तर आत्ताच कॉलेजहून आलोय. आपल्या मित्राला सोडलं, त्याच्या घरी नेऊन सोडलं. तुम्हाला सोडायचा दिवस. तर त्याला सोडून आता आपण आलो फाट्यावर आपल्या. तर आपण आता घरी चाललेलो इथं. भूक लागली खूप. आता आज आम्हाला सरांनी सांगितलंय की सहल निघणार आहे. सहल किती 2900 रुपये फी सांगितली. 2900 फी सांगितली. आता 3000 थोडक्यात. तर बरेच रूट आहेत.
मोठा देवी पासून लय रूट येतं, परत नगर ते पिंपळवंडी. त्या मुंबईमध्ये बराच वेळ थांबणार इथं, मुंबईमध्ये हाही जाणार आहे. तर खूप इच्छुक आहे जाण्यासाठी आणि मी जाण्याचा प्रयत्न करणार 100%. आजचा खूप चांगला दिवस गेला. आज आम्हाला केमिस्ट्रीचे मार्क सांगितले, तर आज 50 मार्काचा असतो ना, तर त्यापैकी 31 मार्क पडलेत. स्वतःने मनाने लिहिला आहे आणि अभ्यास 5 ते 6 महिने कधीच अभ्यास केला नाही आणि पूर्ण मनाने लिहिलं आहे. अभ्यास न करता 31 मार्क, 50 पैकी 31 मार्क म्हणजे काही कमी झाले नाहीत ते. आणि तरी वर्गात 4 ते 5 नंबरला असते माझे मार्क, नाही 3 नाही तर 4, नाही तर ह्याचा अंदाजे. अभ्यास न करता पास होणे ही एक कला आहे आणि आम्ही त्या कलेचे कलाकार आहेत. हे वाक्य सिद्ध झालं आज. म्हणजे लहानपणापासून आम्ही सिद्धच करत आलो होतो, अभ्यास न करता आम्ही पास होतो. हा, आपण चाललेलो घरी. बाय बाय, भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. चला जाऊत घरी.